नमस्कार मित्रांनो. हिरे इकडे कसं काय, कारण की काल आला होता पाऊस आणि रात्री पण पाऊस झाला, तर त्याच्यामुळे हिऱ्याला इथे शेडमध्ये बांधलं होतं. शुभश्री दूध काढायची वेळेस बाहेर नेली. शुभश्री सर्जेच्या वृंदाच्या मध्ये होती आणि नंदिनीच्या पलीकडे धनश्री होती. आणि आपला घोडावरच्या शेडमध्ये बांधला होता. घोड्याला इथं जागाच नाही, घोडावरच्या शेडमध्ये बांधला होता. तर रात्री थोडंसंच पाऊस झाला आहे. म्हणजे पेंडवाल तर म्हणायला हरकत नाही. पेंडवाल तर जेवढी गरज होती तर तेवढा पाऊस झाला आहे रात्री. आता हिचा आराम चालू आहे. मला वाटते धनश्रीनीला रातभर बसूनच दिलं नसेल. ती लय मस्ती करते धनश्री. आता मी तुम्हाला पिल्ले दाखवतो. पिल्ल्यांचं काय झालं बघूया. पाखरू तर नाही, मी काल बघितलं होतं तर दुसऱ्या अंड्यातून पण पिल्लू निघलं होतं. आणि हे बघा, दोन पिल्लेत. जे अलीकडचं पिल्लू दिसते ना तर ते परवा दिवशी जन्मलेलं आहे, आणि जे पलीकडं पिल्लू दिसतंय ना तर ते काल जन्मलेलं आहे. म्हणजे जे लईच खोळं दिसते ना तर ते काल जन्मले, आणि जे जरा जास्त म्हणजे मोठं दिसते ना तर ते परवा दिवशी जन्मलेलं आहे. तर असं बघितलं तर तुम्हाला सांगतो, ते पलीकडचं वरच्या साईडचं जे आहे ना पिल्लू, हां, हे वरच्या साईडचं पिल्लू आहे ना तर ते काल जन्मलेलं, परवा दिवशी जन्मलेलं, आणि अलीकडचं पिल्लू काल जन्मलेलं. असं आहे ते. मस्त एकदम सेफ आहेत. मी काल बघितलं तर ते पिल्लू बाहेर आलं होतं, आणि पाखरू पण इथंच होतं या खोप्यातच. आता पाखरू बाहेर गेला असेल जेवण आणायला त्यांना. ह्या दुधाच्या गाया लयच पाणी पितात ना सकाळ सकाळी. गुट्टू 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 ह्या 3 टाईम पाणी पितात. 3 4 कधी पण दाखवा, पाणीच पितात ह्या जरशा. हा शुभश्री 3 टाईम पिते बरं का, सकाळ दुपार संध्याकाळ. पण ह्या 4 टाईम दाखवलं तरी पाणी पितात जरशा गाया. बघा ना, हौद कुठल्या लेवलला होतं. ते पाण्याची रेस दिसते ना तर त्या लेवलला हौद होता. म्हणजे हौद ओला दिसतोय ना वरच्या रेषेला, तर तिथवर हौद होता. ह्या 2 गायांनीच एवढा खाली नेला. स्टॅलिन तर लयच पाणी पिते, लई. चल मोरे, तिला मार नको, चल. हे पाठीमाग आपलं कडोळ आहे ना, हे तर छान वाढले बरं का. म्हणजे हाईट वगैरे चांगली झाली त्याची. फक्त आता वाऱ्याने लोळू नाही, म्हणजे अर्ध तर पलीकडून 20% तर लोळलंच बरं का, पण आता जास्तीचं लोळायला नको. आणि इथं वरच्या शेडमध्ये बादलला बांधलं होतं काल मी. बादल, गप 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 ना. हे बरं असं मग रपका दिले. ह्याला आता इथंच राहू द्या, कारण की दुपारी पाऊस येणार आहे ना, म्हणून ह्याला पण इथंच ठेवता. कारण की आता पाऊस सुरूच झाला आहे इथून पुढे. आज लय गरमी होती, म्हणजे दुपारी पाऊस येईलच. मग रात्री मी नाही, काल दुपारी पाऊस आला होता थोडा, तर त्याला उचलून आणलं होतं. घाई गडबडीत हे लहान वासरं चलतच नाहीत. पाहिजे तेव्हा किती पण उड्या मारतील बरं का, आणि जेव्हा गडबड असते ना तेव्हा चलतच नाहीत. मी त्याला उचलून आणलं होतं. जे लहान वासराला तसं मी उचलतोच, कारण ते चालायला वेळ लावतात त्यांच्या मनावर नसलं की. हो वृंदा, आता ह्यांना खायला टाकली नेपियरची गुट्टी. वाढ पण आहे बरं का, पण वाढायला जरा कंटाळले ते, त्याच्यामुळे ह्यांनाच नेपियरची गुट्टी टाकली सगळ्यांना. शुभश्री तिकडं बाहेर बांधली, बादल त्याच्या जागेवर बांधलं आहे, आणि हिऱ्या पण तिकडं बाहेरच बांधला आहे. कारण की सर्जा खाऊ देणं झालं तर हिऱ्याला. म्हटलं दोघाचं जमलं तर राहू द्यावं हिऱ्याला इथंच, पण सर्जा त्याला खाऊ देत नव्हता. मित्रांनो, हे ना घोड्यावर बसण्यासाठी घेतलं होतं हे, तर सॅडल पॅड. पण ह्याचे पैसे वाया गेले राव. हे मोठ्या घोड्याचे, आणि बादलला बसतच नाही. म्हणजे पायांची काय अडचण नाही, पाय होतील बरं का ॲडजस्ट. पण हा बेल्ट आहे ना तर हा लयच मोठा होतो त्याला. आणि हे पण पॅड आहे ना, हे एकदम त्याच्या मानेपासून तर पाठीपर्यंत जाते. म्हणजे घोडा पण जरा बारीक, म्हणजे आखूड आहे ना, तर लेंथ नाही घोड्याला, लांबी नाही, तर त्याच्यामुळं हे त्याला लयच मोठं होतं आहे, आणि ते बसत पण नाही, लयच मोठं होतं. हे पैसेच वाया गेले, कारण की मोठ्या घोड्याचे आणि आपला घोडा छोटा आहे. तर मित्रांनो, मी आलो होतो तळ्याकडल्या शेतात. आपण राहिलेला ऊस आहे ना तो गुरावाल्यांना विकला होता. म्हणजे आपल्याला खायला आता आहे, म्हणजे कडवळ मका खायला आली, नेपेर पण भरपूर आहे, तर त्याच्यामुळं राखीव ऊस होता तो विकला होता आपण. पण गुरावाल्यांनी तो नेलाच नाही. हे बघा, इकडं हा वरती ऊस आहे, तो ऊस, आणि हा ऊस. तर ह्या शेतात पण ऊस होता, आता मी तोडला आहे हा. आणि पलीकडं पण काही ऊस आहे, तर तो पण तोडायचा चालू आहे. तर मी आलो ऊस तोडायला, मग हा पण तोडू आणि घरी नेऊन टाकू ऊस, कारण की शेतरी कामं करायचे. आता पाऊस जवळ आला आहे, शेतरी कामं करायचे, म्हणून हा ऊस आपण घरी नेऊन टाकू. तर मी एवढं ऊस तोडलं आहे. आत्ता ऊस तोडायला चालू होतो. ऊन भरपूर होतं, पण आत्ता एक 10 मिनटं झालं मी म्हणजे सावलीत बसलो होतो. 10 मिनटं झालं आभाळ आले, तर आभाळात मी पलीकडचा ऊस तोडून घेतो, आणि हा ऊस मी आज तोडून घेतला आहे. म्हणजे हा आपल्याला घरी न्यायचा गुरांना. बघा, इथं एक बंडल आहे, पलीकडे एक बंडल आहे, थोडाच आहे. ऊस तोडून झाला, थोडासा राहिला आहे.
एक 2-3 बळ्या पण तेवढ्या ठेवतात. आता आलं जेवायला आणि येताना एक बैलगाडी भरून ऊस घेऊन पण आलो होतो आणि ऊस खाली पण केला. इकडे चाललं आपलं लोणचं बनवायचं, म्हणजे झालं सगळं. लोणचं म्हणजे काय नाही, तिकडे तो मसाला बनवायचा असतो, त्यात हळद आणि मीठ जास्त वापरायचं म्हणजे फोडी खराब होत नाही त्याच्यात. आणि ते आपल्या फोडी बनवल्या आंब्याच्या ते त्याच्यात मिसळायचं आणि भरणीत भरायचं आणि वरून तेलाची फोडणी टाकायची. नाही का तेल ह्याच्यातच टाकले आई, ह्यातच सगळं. आणि जर आपल्याला तेल कमी वाटलं ना ह्याच्यात तर वरून एक तेलाची फोडणी करून त्यात टाकायची. आपल्या काश्मीरी मिरची बेडगी मिरची असते ना तर ती एक फोडणी देऊन वरून टाकायचं. जर तेल कमी वाटलं तर तेल तर ह्या मसाल्यातच सगळं मिसळेल. हळद, मीठ, मोहरी, साखर. हा हे लोणचं बरं का ह्याच्यात साखर वापरतात. आणि जो खारा असतो ना म्हणजे त्याला बारकं कारळ वापरून बनवतात, तो खारा असतो तर त्याच्यात लोणचं वापरत नाहीत. आणि ह्या लोणच्यात आपण फक्त कांदा लसण कांदा नाही लसण असतो लोणच्यात नाही. हां तर आपण फक्त सगळं वापरले, फक्त लसण नाही वापरलं आपण. आणि आपल्याला वर्षभरासाठी ह्या 3 बरण्या लागतात. हां गुळाच्या लोणच्याला ना, पण हे आपलं साखरेचं आहे ना. हां साखरेच्याला लसण नसतो, म्हणजे साखरेचं गोड लोणचं असतं ना त्याला ह्याला लसण नसतंच. लोणचाच्या 2 प्रकार आहेत. एक खार असतो, खार म्हणजे ज्याच्यात गूळ साखर वापरत नाहीत, तो फक्त म्हणजे तिखट असतो, गोड नाही. आणि हे लोणचं जे हे गोड असतं. आपल्याला वर्षभरासाठी 1-2-3 बरण्या लागतात लोणच्याच्या. असं झालं आणि मी सगळ्या उन्हाचा ऊस तोडून आलो. आजी आता फोडी निवडती काय, आजीच बनवायची लोणचं, पण आता आई बनवते, आजीला होत नाही. त्यातला ऊस तर मी तोडलेला घरी नेला आहे. आता आपण पाचरट जाळतोय कारण की ह्या ऊसात गवत लय झालेलं आहे, मध्ये गवत ठोंबड्या लय झालेत. मागच्या वर्षी आपण मशागतच केली नव्हती ना, तर हे बघा बांधाने सगळं गवत झाले आणि मध्ये पण लय गवत झाले. त्याच्यामुळे आपण पेटवले, पण काल पाऊस पडला ना काल रात्री, तर त्याच्यामुळे एवढं काय धडधड जळत नसं, मोठा जाळ पटपट लागत नाही. वनवा लागल्याने हे लय शांत जळत आहे, कारण रात्री पाऊस पडला ना त्याच्यामुळं. नाही तर मागच्या 2 दिवसात त्या ज्याला विकला होता त्यांनी जर नेला असता ना ऊस, म्हणजे त्यांनी तर आपण महागच हा जाळून टाकला असता, खोडवा पेटून झाला असता आपला खोडवा. पण झालं काय त्यांनी नेला नाही. मग आता पाऊस यायला शेतरी काम करायचं होतं म्हणून आपण घरची घरीच तोडलाय. आणि तो ऊस तर आपण गुरांना आता राहूनच देऊ, म्हणजे मका वगैरे पेरायची गरजच नाही आता पावसाळ्यात गुरांसाठी. आता ऊस होईल तेवढं गुरांना पावसाळ्याभर खातील. आता ओमनेली पांगवीला जाळ. चला आता झाला बाबा हा खोडवा पेटून, जळाला व्यवस्थित बऱ्यापैकी जळालाय, पूर्ण सगळं जळालं बऱ्यापैकी. आता ना ह्यांना पाणी पाजण्यासाठी बाहेर काढले. इथं थोडंसं पाला होता घासाचा, तो पाला खाऊन द्यावा म्हटलं ह्यांना, त्यासाठी त्यांना मोठ्या हौदावर पाणी प्यायला आणले. फक्त त्या 5 जणी सोडल्यात, कारण की सगळे सोडले ना तर कंट्रोल होणार नाहीत, कारण की ह्यांच्या गळ्यात लाकडं नाहीत ना. ओमला बादल चलतच नाही बरं का, फक्त आजच चाललाय कसं काय माहिती, नाही तर बादल ओमला चलतच नव्हता. त्याच्यात पण आता नाटकं करायला लागला बादल. बादल कसं ना आता माणसं ओळखायला लागला, नवीन माणसाला जास्त चालतच नाही, त्याच्या मनावरच चालतो. जिथवर जायचं तिथवर, तिकडं रोडला थोडं चालला आणि आता इकडं आणला ओमनी तर चला ना. ह्या 5 जणी सोडल्यात कारण की ह्यांच्या गळ्यात लाकडं लोडने बांधले नाहीत, काय नाहीत ना, त्याच्यामुळं फक्त खिलेरी सोडायला पाहिजे, सोडली नाही ती. ओमला बादल इकडं आलाच नाही, गेला ओम तिकडे त्याला घरी घेऊन. मस्त खाते त्या. आता ओमला ती बसूनच येत नाही. ओमनी बसायला पाहिजे यार, ओम एवढ्याला पोरं बसतात, पण ओम काय करतो, काहीतरी दगड नाहीत कुणीतरी धरा, आता हौदा यांगलाय, आता त्याच्या बसणार, ते लगेच 2 मिनिटातच ओमला खाली उतरणार. तिकडं नाही ना, खाली आंब्याकड जात नाही, म्हणजे कसं जात नाही, हे गाय भेटते पलीकडून. हां
गेलो ओमला घरी. वृंदा मार नको रे. तेव्हा वृंदा आता डॉन झाली एवढ्या गायातच. हे बाकी सगळे गंगा गाय आहे आणि 3 वासरांना डेअरिंग करतात. तो कधी वृंदा आणि राणी. हे वृंदा आणि गंगा राणीला दोन्ही कोण मारतात. वृंदा इथून दगड मारीन ना बरगडीच मोडून. तो बघा वृंदा लईच हावरट आहे, हलकट. खाऊ देत नाही दुसऱ्यांना. भुस्सा संपत आलाय ना त्याच्यामुळं. तो ओम घरी गेला होता, आला बरं का. आता घोडं त्याला गायापर्यंत सुद्धा येत नाही. राणींनी शेवटी जागा बदलली, पलीकडच्या अलीकडे आली. मोठ्या गाया खाऊनच द्या ना तिला. लय हावरेत त्या मोठ्या गाया वृंदान गंगा मारतात. आणि खायला पण कसं लय जवळ आहे ना त्यांना. आता बघा घोडा तिथूनच माघार गेला, चलतच नाही बाबा तो. कसं ना घोडा पण ओळखून घेतो कोणाला चालवायचं कोणाला नाही. आधी मला पण म्हणजे सुरुवातीला चालला, मध्ये 1-2 दिवस परेशान केलं. मी परेशान केलं तरी त्याला थोडंसं उतरून चालवलं, परत बसलो. असं थोडं 1-2 दिवस केलं. पण आता मला कुठं पण जातो बादल. तेव्हा ओमला चालतच नाही, गेला शेतात. ओम पण काय करतो माहिती का, जेव्हा बसायचे तेव्हाच बादल जवळ जातो. मग त्याला चोळत नाही, काय नाही, बोलत नाही, त्याला थोडी मसाज वगैरे करत नाही, काय नाही. ओम पण जेव्हा बसायचे तेव्हाच मग मला घोड्या बसायचे. मग त्याला पण लगाम घाला येत नाही, ओमला घालून द्यावा लागतो. मग त्यामुळे ते घोडं ओमला चलत नाही. थोडंसं त्याला लाड वगैरे केले ना घोड्याचे, मग घोडा बसू देतो आणि मनावर चालतो. जिथं जायचं जिथं वरती बसलेल्या माणसाला जायचं ना, तर तिथं घोडा जातो. पण त्याला थोडे थाप वगैरे टाकले पाहिजेत, नाव घ्यायचं, थोडी ओळख पाहिजे. हे गंगे आला ओम आला. आता गंमत बघा त्याची. घोडा आता तिरकत चल ना. गायने मस्त खाल्ला यार भुसा. पावसाने भिजला होता, म्हटलं खात्यात का नाही, पण खाल्ला. तेव्हा ओम त्याला इथंच खेळतोय. हे गायांना थोडं भुसा आता त्यांनी चांगला खाल्लाय बरं का. पाणी पण पितील. मग थोड्या जर त्या व्यवस्थित हिथं चरल्या ना, तर मग हिथं चरून देतो थोड्याशा. तेव्हा आला ओम महागारी. ओम तिकडं आंब्याकडे जा की. हिथले इथंच. इकडं वळलं की इकडचा लागा मोडायचा, जिकडं वळण त्या दुसऱ्या बाजूचा लागा मोडायचा. तो गडी. हे चल राणी चल. हे खेळत्या गायच खाऊन देत नव्हत्या. चल हौदातलं पाणी संपन पण. चल हे राणी. आता का वृंदाना आता ह्याच हौदावर पाणी पिणार, कारण की त्या मोठ्या हौदावर पाणीच पिले नाहीत. आणि ती काल पण मी मोकळी सोडली होती ना, वर जाऊन आली आणि सगळ्या गुरांसोबत इथंच पाणी पिली. तर वृंदा अगोदर इथं पाणी पित नव्हती, पण काल पिली ती सगळ्या गुरांसोबत इथंच पाणी पिली. तर आज पण बाकीच्या गुरांसोबत इथंच पिली. गुरं एकटे जायला भीत होते हौदावर पाणी पिला. राणी पण सुरुवातीला ह्या छोट्या हौदावर पाणी पित नव्हती, आता बरोबर शिकली प्यायला, कारण की आता सगळे गुरं सोबत आहेत ना त्याच्यामुळं. अरे तशी त्याला हाणून परेशान करू. त्याला चालवायची आयडिया असती. त्याला टाच थोडीच मारायची ना, लगाम इशारा करावा लागतो लगामाने. बस चल. बघा वृंदाला चांगली तहान लागली, भुस्सा खाल्लाय, चांगलं पाणी पिली. हे ह्या 5 गायांनी किती हौद खाली नेला, तर एवढा तर 2 जर्शांनीच खाली नेला होता त्या लाईन बसून खाली पाणी. चला जागा आता चल. ए राणी चल. इथला ब्रश कॅरेट फोडशील. चल